हॅलो, हा बोल श्री. हो, येऊ शकणार नाहीये. खूप त्रास होतो का पायाला? मग मी बोलू का त्यांच्याशी? बरं बरं बरं, नाही नाही, नको नको. माझ्याशी बोलायला अडचण वाटत असेल त्यांना तर मी नाहीच बोलत. बर, ठीक आहे. मी शतपावली घालते तुमच्या बरोबर. कशाला? जेवणानंतर जागपाक करताना होतेच की तुमची शतपावली. आम्हाला मुद्दामून घालावी लागते. अशी कुठे पडल्या पडल्या झोप लागणार आहे? चालून चालून दमले तर निदान दमून तरी झोप लागेल. अगं, आपली झोप उडवून काय होणार आहे? नाही, तसं कशानीच काहीच होणार नाहीये. पण आपल्या जीवाला लागलेला घोरही कमी नाही होणार आहे ना. बघता बघता अनंत चतुर्दशी आली. जान्हवीला घरात येऊन इतके दिवस झालेत, पण तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे काही कळत नाहीये. बोलणाऱ्या माणसांचं कसं असतं, जास्त बोलतील कदाचित थोडंसं, पण निदान त्यांच्या मनात काय आहे हे तर कळतं आपल्याला. हिच्या मनाचा तर थांगपत्ताच लागत नाहीये. लागेल, एक दिवस नक्की लागेल. हो, पण कधी? ज्या दिवशी तिचा निर्णय ती आपल्याला सांगेल त्या दिवशी कळेल. तिचा सगळा विचार झाल्यानंतर एकदा तिने निर्णय घेतला की आपण तो बदलूही नाही शकणार ना. नर्मदा, तिचा जो काही निर्णय असेल ना तो आपल्याला आदरानं स्वीकारावा लागेल. म्हणजे ती जाते म्हणाली की तिला आनंदाने निरोप द्यायचा.